मला जे पटलं नाही त्याच्यावर मी भूमिका घेतली आणि म्हणून ती शहर विकास आघाडी जन्माला आलेली आहे। ती काय लोकांसाठी जन्माला आलेली नाही, कणकवलीकरांसाठी जन्माला आलेली नाही। तुम्हाला तुमचे 30 कोटी भेटले नाहीत, तुम्हाला तुमचं पद मिळालं नाही म्हणून शहर विकास आघाडी जन्माला घातलीत। म्हणून नितेश राणे, समीर नलावडे यांच्या बरोबर तुम्ही कितींदा बैठका घेतल्या, कुठे कुठे बैठका घेतल्या त्याच्याबद्दल मला बोलायला लागेल। मोपाच्या बाहेर निवडणूक एअरपोर्टच्या इथे गाडीमध्ये मी तुमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल बरोबर काय काय झालं, तुम्ही समीर नलावडेजींचं कसं कौतुक करत होता। नाही नितेशजी, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही हे तुम्ही वारंवार बोलत होता। मला कसंही करून ही निवडणूक नगराध्यक्षाची लढवायची आहे, मग किमान एवढे तरी मला द्या। त्या सगळ्या ऑफर अगर नितेश राणेंनी ऐकल्या असत्या तर आजची ही निवडणूक किंवा आजची ही शहर विकास आघाडी जे सांगितलंय लोकांसाठी केली गेली आहे, कणकवलीकरांसाठी केली गेली आहे। मला कळत नाही, कणकवलीकर दिसतच नाहीयेत कुठे फॉर्म भरण्यासाठी शहर विकास आघाडीचं। राजकीय नेते तिथे दिसले मला, कुठे दिसले व्यापारी समाजाचे लोक, कुठे दिसले कणकवलीकर उत्स्फूर्त पद्धतीने म्हणे ह्यांच्या विरोधात उद्रेक आहेत। कुठे उद्रेक, काय केलं आम्ही अशा लोकांसाठी, काय लोकांच्या विरोधात विकास करणं, लोकांसाठी अडीअडचणी धावून येणं, 24 तास लोकांसाठी राबणं, कोविडच्या काळात स्वतःची आयुष्याची चिंता न करता, जीवाची चिंता न करता। विचारा आमच्या समीरला किती मेहनत त्या लोकांनी, ह्या लोकांनी दिवस रात्र आमच्या लोकांनी केलंय, तेव्हा कुठे होते हे लोक? कुठला पीपीई किट घालून फिरत होते जे आम्हाला दिसले नाहीत? कुठलं तोंड लपवून बसलेले?